आज आपण उपवासाची थाळी बघणार आहे। तर त्यामध्ये छान अशी बटाट्याची भाजी, छान मऊसूत लुसलुशीत आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा उसळ आणि त्यासोबतच छान अशी शिंगाड्याची पुरी। तर खूप छान बेत लागतो। नेहमी तेच ते खाऊन कंटाळा येतो आणि यासोबत जर दही असेल तर अजून मजा येते। तर चला पटकन रेसिपी बघूया। तर पहिल्यांदा बघू आपण साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी। छान अशी मऊ लुसलुशीत मोकळी आणि बिलकुल जबरदस्त लागते। चला पटकन रेसिपी बघू। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कढई गॅसवर ठेवली, गॅस ऑन केलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे छोट्या वाटीभर आणि त्याला छान असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे असे भाजायचे की बघू शकता आपोआप असे मधून फुटल्या जातात, म्हणजे छिलके असे अर्धे होऊन जातात आणि मंद आचेवरच भाजा, म्हणजे छान असे भाजल्या जातील। आणि मग भाजले की एक ताटामध्ये काढायचे आणि त्याला असे वाटीने फोडून घ्यायचे, म्हणजे छिलके वेगळे निघतात। आणि अशा प्रकारे पाखडून, आता तुम्हाला पाखडून दाखवलं पण मी नंतर बाहेर पाखडलेलं घरात कचरा होईल म्हणून। तर आता त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि ओबडधोबड असे ग्राइंड करायचे, एकदम बारीक नाही करायचे आहे, बघू शकता। तर आता एक बटाटा घेतलेला आहे, छान बॉईल करून छिलके काढून घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे। आता एक कढई घेतली, त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे, थोडंसं कमीच घ्यायचं साबुदाणा करायला। नंतर तेल तापलं की त्यामध्ये जिरं, आणि जिरं तडतडून झालं की त्यामध्ये मिरच्या, 2 मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरून। नंतर मिरच्या थोड्या शिजून झाल्या की त्यामध्ये कढीपत्ता आणि जो बटाटा आपण कापून घेतलेला होता उकडलेला, तर तो टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं। तर हे एखाद्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आलू वगैरे शिजलेला आहे, सॉरी बटाटा, तर तरीसुद्धा एखाद्या मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। आणि हा साबुदाणा आहे, छान बघू शकता मस्त असा नरम झालेला आहे। याला मी रात्रीच भिजत टाकलेलं होतं, तर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बिलकुल त्याच्यात थोडंसं वर पाणी ठेवायचं आणि रात्रभर छान असा भिजत ठेवायचा, चांगला मस्त भिजल्या जातो। बघू शकता मोकळा सूत झालेला आहे आणि हा बारीक साबुदाणा आहे। तर याला काय करायचं, साबुदाणा टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं, बस 15 सेकंद वगैरे, आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं एकदा हलवून घ्यायचं आणि पटकन असं त्याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा भुरका किंवा दरदरं असं पिसून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे यावेळेस आणि चांगलं परतून घ्यायचं। आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच वगैरे मी इथे साखर टाकलेली आहे आणि शेवटी टाकायचा लिंबाचा रस। खूप सुंदर आणि टेस्टी अशी खिचडी लागते, मोकळी सूत होते, मऊ लुसलुशीत होते। 1 मिनिटासाठी पुन्हा असं परतून घ्यायचं आणि बघू शकता खिचडी तयार आहे साबुदाण्याची। आता आपण बनवून घेणार आहे आलूची भाजी, जी उपवासाची भाजी असते ना ती। त्यासाठी इथे मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहे आणि एक बटाटा घेतला, तर तो पण उकडून घेतलेला आहे आणि छिलके काढून त्याचे पण असे काप करून घ्यायचे आहे, छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे। नंतर एक पॅन घेतलं छोटंसं, त्यामध्ये एकदम थोडं तेल टाकलेलं आहे, कमी तेल बिलकुल घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकलं, म्हणजे अर्धा पळी वगैरे तेल असेल त्यापेक्षाही कमी। नंतर जिरं तडतडून झालं की त्यामध्ये जी हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेले होते ते घेतलेले आहे, चवीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता कमी जास्त। नंतर जो उकडलेला बटाटा होता तो टाकला आणि चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे। तर मीठ हे सेंधव मीठ टाकलं उपवासाला आणि चांगलं असं मिक्स करायचं। तर कढीपत्ता मी विसरलेली होती, तर नंतर मग वरून टाकला। आता आपण भाजी झाली, आता पुऱ्या बघू, शिंगाड्याच्या पुऱ्या। तर इथे शिंगाडा पीठ घेतलेला आहे आणि इझिली अवेलेबल असते हे मार्केटला, तर कधी असंही खाऊन बघा, खूप छान लागते। तर इथे 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, इथे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे उपवासाचं, आणि यामध्ये एक बॉईल करून म्हणजे उकडून घेतलेला बटाटा छिलून घेतलेला आहे आणि त्याला असं किसून घ्यायचं मस्त। जर हा आलू टाकला ना, 1 नंबर अशी पुरी लागते, तुम्हाला खरंच सांगते, नक्की ट्राय करा। नंतर अर्धा चम्मच जिरं पावडर भाजलेलं आणि इथे जो मिरच्या ठेचून घेतलेल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या टाकल्या, नाही टाकल्या तरी चालतील, फक्त अशा चवीसाठी म्हणून मी
टाकलेले आहे, म्हणजे तुम्हाला भाजीची गरज पडणार नाही. तर थोडंसं कमीच टाकलेलं आहे मी तिखट. आणि चांगलं मिक्स करायचं एकदा आणि थोडं थोडं पाणी टाकून याला चांगला असा उंडा मळून घ्यायचा. आता याला लाटून घ्यायचं आहे. तर कायच करायचं, छोटासा उंडा घ्यायचा आणि या कोळपाटावर न लाटता, कारण की जर आपण याला घोळण लावलं वगैरे तर तेल खराब होण्याची शक्यता राहते आणि मग काळं काळं तेल पडते. त्याच्यापेक्षा काय करायचं की असा पॉलिथिन घ्यायचा, पॉलिथिन असतातच सगळींकडे, तर थोडंसं तेल लावायचं आतमध्ये आणि उंडा ठेवायचा आणि अशा बोटाने सरकवून घ्यायचं. इझिली निघतात, इझिली लाटायची गरज नाही, कारण की लाटताना हे तुटतात. तर अशाच प्रकारे करायचे, पटकन होतात. आणि छान कडकडीत असं तेल गरम केलं आणि कडकडीत तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये हे पुरी जे आहे ना टाकून घ्यायच्या. छान एक साईड शेकली की नंतर दुसरा साईड पलटवून घ्यायचा. तर गॅसची फ्लेम यावेळेस हायेस्ट ठेवायची आणि स्टार्टिंगला जेव्हा तेल गरम असते ना, ते एकदम पण जास्त कडकडीत नको, म्हणजे असं जळल्या नाही गेली पाहिजे. नॉर्मली जे आपण भाजीला तडका देतो ना, त्यापेक्षा थोडं जास्त तेल गरम असलं पाहिजे. आता बघू शकता मस्त अशी पुरी तळून झालेली आहे. एक नंबर असा सुवास येऊन राहिलेला आणि खायला एक नंबर लागत होत्या. आता दुसरेसुद्धा बघू शकता, मी उंडा घेतला. दुसऱ्या पुरीसुद्धा दाखवून देते तुम्हाला. नंतर मग एक उंडा घेतला आणि अशा प्रकारे आतमध्ये थोडंसं तेल लावलं आणि बोटाने असं सरकवत जायचं. इझिली तयार होतात, तेलही खराब होत नाही जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर. म्हणजे आपण कसं घोळण लावून जर लाटलं गेलं ना तर तेलही खराब होते आणि हे जे आहे ना शिंगाड्याचं पीठ थोडंसं जे आहे ना लाटल्या नाही जात, तुटते थोडं. तर अशा प्रकारे करून घ्या, पटापट तयार होतात, काही घाबरायचं कारण नाही त्याच्यामध्ये. आणि बघू शकता दुसरीसुद्धा पुरी लाटून झाली आणि एक साईड तळून झाल्यानंतर पटकन दुसरा साईड पलटवून घ्यायचा आणि अशा गॅसची फ्लेम हाय ठेवायची. आणि बघू शकता मस्त अशा टमटम पुऱ्या तयार आहेत. तर मी पूर्ण पुऱ्या तळून घेते. एकदम सोप्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, तर नक्की ट्राय करा तुम्ही. तर कसं आहे, तुम्ही मोठे मोठे व्हिडिओ बघत नाही, जास्त मोठे झाले की पटापट सांगितलेलं आहे. नसेल समजलं तर मागे जाऊन तुम्ही इथे बघू शकता. आणि पुऱ्या रेडी आहे, भाजी रेडी आहे आणि साबुदाणा खिचडीसुद्धा. आणि जर दही असेल ना यासोबत तर अजून मज्जा येते, किंवा छाछ वगैरे म्हणू शकतो, तर तेही करू शकता तुम्ही. बघू शकता मस्त असं उपवासाची थाळी रेडी आहे. या मग खायला. उपवास असेल तर नक्की ट्राय करा, पटापट होते, काही वेळ लागत नाही. मी सुद्धा पटापट तयार केलेलं होतं. तर प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्ते अँड टेक केअर. तर या शिंगाड्याच्या पुरी आणि भाजी खायला खूप छान लागत होतं सगळं. तर कधी कधी एखाद्या वेळेस ना असं खायला खूप छान वाटते. तर बाय बाय.